सिंधुदुर्गातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग मात्र पर्यटनाला असेल किंवा व्यापाऱ्याला असेल मात्र त्याचा फटका मात्र मोठ्या प्रमाणावरती बसताना देखील पाहायला मिळणार. या संदर्भात बोलण्यासाठी ठाकरे शिवसेनेची भूमिका जाहीर करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः माजी आमदार वैभव नाईक आहेत. साहेब, सिंधुदुर्गातून शक्तिपीठ महामार्ग जातो आहे, त्याचा फायदा सिंधुदुर्गाला होऊ शकतो काय वाटतं तुम्हाला? नाही, खरं तर महाराष्ट्र सरकारने सिंधुदुर्गवासियांची फसवणूक केलेली आहे. शक्तिपीठ महामार्ग म्हणून सगळी आध्यात्मिक क्षेत्र एकत्र करण्याचा आणि व्यापारीदृष्ट्या पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी हा मार्ग म्हणून शासन सांगते. आपण बघितलं असेल की सगळ्यात ऐतिहासिक जी मंदिरं आहेत ती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. दक्षिण काशी म्हणून ओळखली जाणारी कुणकेश्वर असू देत, आग्नेवाडीची जत्रा असू देत, ज्या ठिकाणी लाखो भाविक दरवर्षी येतात. त्याचबरोबर अनेक मंदिरं आहेत की जी प्राचीन सूर्यनारायण मंदिर आहेत, रामेश्वर मंदिर आहेत, अशी अनेक मंदिरं आहेत की जी ऐतिहासिक आहेत आणि त्यासाठी अनेक लोक या मंदिराकडे बघण्यासाठी येतात. परंतु या मंदिरांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाचा पूर्णपणे दुर्लक्ष होणार आहे. आपल्याला माहिती असेल की राधानगरी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामध्ये तुर्भे गावापर्यंत हा शक्तिपीठ महामार्ग आला आणि तिथनं मुंबई गोवा महामार्ग म्हणजे फोंड्यावरून जर गेलं तर 30-35 किलोमीटर हा महामार्ग पडतोय. जर तिथनं जर आला तर हा महामार्ग म्हणजे फोंड्यातनं कणकोलीपर्यंत येईल आणि कणकोलीपासून ही कणकोली, कुडाळ, ओरस, सावंतवाडी आणि याच्या बाजूला असणारी सगळी जी देवस्थानं आहेत ती देवस्थानं या महामार्गाशी जोडली जातील. परंतु असं न करता हा महामार्ग फक्त आणि फक्त ठेकेदारांसाठी आहे की कशासाठी आहे ह्याचा प्रश्न पडतो की काही लोकांच्या जमिनी आहेत. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा महामार्ग फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनाऱ्यावरून जातोय आणि तो म्हणजे भौगोलिकदृष्ट्या किनाऱ्यावरून जातोय आणि तो गोव्याला जॉईंट होतोय आणि त्यामुळे भविष्यात आमच्याकडे म्हणजे पर्यटक तर ह्या मार्गाचा फायदा नाही, परंतु ह्या मार्गाचा तोटा आम्हाला जास्त होईल की भविष्यात गोव्यावरून येणारे पर्यटक हे कोकण करून जात असताना आता हे शक्तिपीठ मार्गाने गेले तर त्यांना डायरेक्ट साताऱ्यापासून एक्सप्रेस हायवे मिळणार आहे आणि त्यामुळे हे आमच्याकडनं म्हणजे ह्या व्यापारिकदृष्ट्या किंवा पर्यटनदृष्ट्या आमच्या जिल्हा या महामार्गावर येणारच नाहीत. उलट आमच्या महामार्गावर येणारे लोक त्या महामार्गावर गोव्यात जातील आणि त्यामुळे आम्हाला मोठा फटका बसेल याची सिंधुदुर्गवासियांना आम्ही काल जाणीव करून दिली आहे. लवकरच आम्ही त्या ठिकाणी व्यापारी संघ असून दे, पर्यटन संस्था यांना आम्ही बोलणार आहोत आणि नंतर आम्ही एक आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहोत. तर एक आता नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे आणि तो पालकमंत्री असं देखील म्हणा तो आराखडा असा की मळगाव धाराब 0 पॉईंट असा तो जाणार आहे आणि तो पुढे रेडीपर्यंत असं नेण्याचं तर नियोजन चाललं आहे. काय सांगायला? नाही, पालकमंत्र्यांनी आपण बघितलं असेल, पालकमंत्री सांगितलं की हा महामार्ग नवीन महामार्गाचा रेडीला खरं तर जाणारच नाही आणि इतर म्हणजे मळगावला पण जाणार नाही. तो डायरेक्ट पाथरादेवीला बाहेर पडणार म्हणजे निर्मनुष्य वस्तीतनं बाहेर पडून डायरेक्ट पाथरादेवीत जाणार आहे. त्यामुळे या महामार्गाचा रुपयाचा फायदा या जिल्ह्यासाठी होणार नाही, उलट भविष्यातलं मोठं नुकसान या महामार्गामुळे होणार आहे. तुमचं काय म्हणणं, नेमका महामार्ग कसा असावा म्हणजे जेणेकरून सिंधुदुर्गासाठी फायदा? मागाशी सांगितल्याप्रमाणे राधानगरीतनं जर मुंबई गोवाला जोडला 30 किलोमीटरचा हा हे होईल आणि मग आम्हाला पर्यटनदृष्ट्या ही किंवा शक्तिपीठ मार्गे ही देवस्थानं आपल्याला ह्या मार्गात जॉईंट होतील. कधी आपली भूमिका या संदर्भात म्हणजे आपली जाहीर करणार? आम्ही ही लोकांपुढे आता पोचवलं. शेवटी लोकांचं ह्या आमच्या भूमिकेला पाठिंबा असलं तर आम्ही आंदोलन करणार आहोत. त्यामुळे लोकांची आता काय भूमिका असेल, हळूहळू लोकांना आता लोक माझ्याकडे यायला लागले, लोक मला संपर्क सांगायला की तुम्ही म्हणताय ती भूमिका योग्य आहे आणि जर हा महामार्ग झाला तर भविष्यात म्हणजे गोव्यावर येणाऱ्या बससुद्धा थांबणार नाहीत. मग ज्याप्रमाणे म्हणजे ह्याचा जसं विमानतळ बंद झालं आहे तसा मुंबई गोवा मार्ग इतक्या वर्ष रखडला आहे, त्याचा शक्तिपीठ महामार्ग आमच्या जिल्ह्याच्या काही फायद्याचे नाही. त्यामुळे जिल्हा मागे विकासाच्या दृष्टीने मागे होऊ शकतो. नक्कीच शेतकऱ्यांशी लोकांशी संवाद साधून पुढची भूमिका जी मात्र आहे ती जाहीर करणं अशी प्रतिक्रिया मात्र माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.